सध्या आपण जर बघितलं तर युद्धामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियल गॅसचा पुरवठा जो आहे तो होताना दिसत नाहीये। त्याचमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील नागरिकांचा कल जो आहे तो लाकडांकडे वळलेला आहे आणि त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर कुठेतरी लाकूड देखील एकंदरीत पुरवठा जो आहे तो लाकडाचा देखील कमी होताना दिसत आहे। या सर्वांमध्ये आपण बातचीत करणार आहोत रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशी मिलमधून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये लाकडांचा पुरवठा केला जातो ते स्वस्तिक मिलचे जे मालक आहेत प्रकाशजी यांच्यासोबत। सर काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती? एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर फार बिकट परिस्थिती आता आलेली आहे। या अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे जो गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे त्याच्यामुळं शेवटी माणसाला जेवण बनवण्याकरता एक तर गॅस लागतो आणि जर गॅस मिळाला नाही तर तो पर्यायी व्यवस्था म्हणून जो पहिलीपासून आपण म्हणतो चुलीवरचे जेवण, तर आता खरंच हे चुलीवरचे जेवण लोकांना लाकडं वापरल्याशिवाय जेवण करता येत नाही अशी परिस्थिती आहे। आता जर तुम्ही बघितलं तर आमच्या मिलवर गेल्या 10 दिवसापासून लाकडांसाठी लोकांची लाईन लागलेली आहे, तरी आम्ही त्या जेवढी आमच्याकडनं पूर्तता होईल तेवढी आम्ही करत आहोत। ह्या महागाईच्या काळात सुद्धा आम्ही रेट वाढवलेला नाही। आता जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे L&T कंपनीचे 3 ट्रॅक्टर आणि 1 लॉरी असा ते कंपनीसाठी माल भरायला आलेले आहेत। व एकंदर लाकडाची फार मोठी तुटवडा आहे, कारण ह्या लोकांना सुद्धा ओला लाकूड चालणार नाही, त्यांना सुका सरपण लागतो। ओला लाकूड लगेच चूल पेटत नाही, म्हणून ते लोक सुक्या लाकडाच्या तलासात आहेत। तरी आता जर युद्ध लवकरात लवकर संपलं नाही तर फार भीषण परिस्थिती येईल असं मला वाटते। अगोदर किती लाकडांचा पुरवठा आपल्या मार्फत केला जायचा आणि सध्या किती पुरवठा केला जातोय? अगोदर नेहमीप्रमाणे 100-200 किलो लाकूड विकला जायचा, परंतु आता दिवसाला 4-4, 5-5 टन, 6-6 टन माल वेस्टेज विकला जात आहे। अत्यंत दुपटीने आणि तिपटीने याच्यामध्ये वाढ झालेली आहे, दुपटी तिपटीने वाढ झालेली आहे। वरून जो सप्लाय आपल्याला येतो लाकडांचा जसं पूर्वी यायचा तसा आता येतोय का, की कुठेतरी खंडित झालाय? नाही, सप्लाय आला तरी तो मग ओला मालाचा असतो, सुका माल फार क्वचित येतो। तो आता आमच्याकडे असलेल्या स्टॉक मधनच आमच्याकडे जो माल आहे त्यातनंच आम्ही चिरून वगैरे फाटी तयार करून विकतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर युद्धाचा परिणाम कुठेतरी रायगड जिल्ह्यातील कमर्शियल गॅसच्या पुरवठ्यावर झालाय आणि त्याचाच परिणाम कुठेतरी नागरी जीवनावरती देखील होताना दिसत आहे। राजवैशू मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।